रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आहे 25 नोव्हेंबर, नागदिवाळी, नागदिवे। आज नागदिवे लावले जातात। बघा, नागदिवे हे संध्याकाळी लावले जातात। नागदिवे कशासाठी लावतात तर बघा, आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सतत गोडवा टिकून राहावा, त्यांचं आयुष्य निरोगी राहावं यासाठी हे नागदिवे लावले जातात। आता हे नागदिवे कशावर लावतात ते मी तुम्हाला सांगते। हे जे नागदिवे आहेत हे मी लहानपणापासून बघत आलेली आहे। माझी आई आमच्यासाठी लहानपणापासून हे दिवे लावते, त्याचबरोबर माझी आजी देखील लावायची आणि आता मी सुद्धा हे दिवे लावत असते। तर हे नागदिवे आपल्या घरातल्या मुलांसाठी लावायचे असतात। आता आपल्या घरातली मुलं, मुलगा कितीही मोठा असू द्या, आईने मुलांसाठी हा दिवा लावायचा असतो। मुलांच्या आवडीचा पदार्थ घेतला जातो, जसं की पेढा असेल, जिलेबी असेल, सोनपापडी असेल, मैसूर पाक, कुठलाही गोड पदार्थ, मिठाई घेतली जाते आणि त्या मिठाईला असं देवासमोर संध्याकाळी तुम्हाला बसायचं असतं। आपल्या संध्याकाळची दिवा उदबत्ती लावून, तुळशी जवळचा दिवा वगैरे लावून घ्यायचा। नंतर बघा, आपल्याला तिथेच देवाजवळ एका प्लेटमध्ये जी मिठाई तुम्ही आणली असेल, तुमच्या घरामध्ये जेवढेही मुलं आहेत त्यांच्या आवडीच्या मिठाई तुम्हाला तिथे ठेवायच्या आहेत आणि त्याला तुम्हाला म्हणजे एक वात घ्यायची आणि ती तेलामध्ये भिजवून घ्यायची। फक्त असं तेल ओतायचं असं नाही करायचं आपल्याला, फक्त वात जी आहे ती तेलामध्ये भिजवून घ्यायची। आणि आता पेढा आहे तर पेढ्यामध्ये थोडंसं असं गोल भाग करून आतमध्ये त्यावर तुम्ही ते लावू शकता, किंवा सोनपापडी असेल तर वर ठेवू शकता, कुठलंही मैसूर पाक असेल, जिलेबी असेल तर असे तुम्ही ते दिवे वरती लावू शकता। फक्त लंबी वात घ्यायची आणि ती लावायची, त्या प्रज्वलित करायच्या, त्याने देवांना ओवाळायचं आणि आपल्या मुलांचं औक्षवण करायचं। आणि मुलांना नंतर ते जे आपण मिठाईवर दिवे लावलेले आहेत, आता अर्थात जो जळलेला थोडासा भाग आहे तो काढून टाकायचा आणि नंतर तो दिवा आपल्या मुलांना खायला द्यायचा। मुलांच्या आयुष्यामध्ये गोडवा कायम टिकून राहील असं यामागे एक उद्देश आहे। अशी आमच्याकडे नागदिवे, नागदिवाळी साजरी केली जाते। तर आज हे आपल्याला संध्याकाळी करायचं आहे। आता उद्या आहे चंपाषष्ठी। चंपाषष्ठीच्या दिवशी बघा, सगळ्यांनाच माहित आहे चंपाषष्ठी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय। तर या दिवशी आपल्या मुलाच्या आयुष्यात आपल्या मुलावर लागलेली नजर दोष, आपल्या मुलाच्या जीवनामध्ये येणारे अडथळे, मग ते कुठल्याही बाबतीत असू शकतात, शिक्षणाच्या असू शकतात, नोकरीच्या असू शकतात, व्यवसायाच्या असू शकतात। मुलगा छोटापासून मोठ्यापर्यंत कितीही मोठा मुलगा असेल तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे करायचं आहे। मात्र हे काय करायचं, आता या दिवशी काय करायचं आहे म्हणजेच उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी आता तुम्ही हा एक उतारा म्हणा किंवा मग मुलांची एक दृष्ट काढणं त्याला तुम्ही म्हणू शकता। म्हणजे मुलांना कितीही अडचणी येत असतील ना, तर त्यातून त्यांना मार्ग सापडेल। तर तुम्हाला संध्याकाळी 6 नंतर, उद्या संध्याकाळी चंपाषष्ठीच्या दिवशी 6 नंतर रात्रीचे 9:30 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। तुम्हाला काय करायचे बघा, कणकेच्या पिठाची, म्हणजे आता कणिक तुमच्या घरामध्ये गव्हाचं पीठ असेल, बाजरीचं असेल, ज्वारीचं असेल, तर हे सगळे पीठ मिक्स करायचे आहेत। त्यामध्ये तुम्हाला मीठही घालायची गरज नाही, हळदही घालायची गरज नाही। सगळे जेवढे पीठ आहेत आपल्या घरामध्ये ते मिक्स करायचे आणि त्याचे दिवे बनवायचे। आता बघा, एका मुलासाठी 2 दिवे बनवायचे, 2 मुलं असतील तर 4 दिवे बनवायचे आणि 2 वेगवेगळे ठेवायचे। आता समजा एक मुलगा आहे, आता माझी एक मुलगी आहे, तर मी तिच्यासाठी 2 दिवे बनवणार आणि त्यांनी तो उपाय म्हणजे जे काय करायचं ते करणार। आता तुम्हाला जर 2 मुलं असतील तर एका मुलासाठी 2 आणि दुसऱ्या मुलासाठी 2 असे वेगवेगळे दिवे बनवायचे। मिक्स पिठाचे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत। या दिव्यामध्ये चुकूनही तुम्हाला तूप घालायचं नाही, यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे। मोहरीचं तेल नसेल तर तुमच्या घरामध्ये जेही गोडे तेल तुम्ही वापरत असाल ते टाकलं तरीही चालेल। 2 वातींची एक वात करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। दोन्ही दिव्यामध्ये वाती टाकल्यानंतर, तेल टाकल्यानंतर, आता तुम्हाला जे हे 2 दिवे आहेत बघा, तुम्ही आधी एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये तुम्हाला भंडारा टाकायचा आहे। भंडारा म्हणजेच काय, हळद टाकायची आहे आणि त्यावरती तुम्हाला हे 2 दिवे ठेवायचे आहेत। त्याचबरोबर त्या दिव्याला तुम्हाला गंध लावून घ्यायचा आहे, म्हणजेच ओलं कुंकू लावून घ्यायचं आहे। त्याचबरोबर एक खोबऱ्याचा तुकडा देखील तुम्हाला घ्यायचा आहे। आता बघा, हे सगळं तयार करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये, खंडोबाचा टाक असेल तर तुम्ही त्याची आधी पूजा करून घ्या। नसेल हरकत नाही, शिवपिंडीवरच तुम्ही भस्म आणि थोड्या अखंड तांदूळ अर्पण करा।
दिवा उदबत्ती आधीच लावून घ्यायची. आता जे ताट आपण तयार केलं होतं त्यांनी देवांना ओवाळून घ्यायचं, जे पिठाचे दिवे. त्यानंतर आपल्या मुलाला देवघरासमोरच पाटावरती पूर्व पश्चिम अशाच पद्धतीने बसवायचं. आता बघा, तुमच्या मुलांना तुम्हाला भंडारा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या मुलांना ओवाळायचं आहे. तर अर्थात भंडारा लावून झाला, तुम्ही ते दिवे ते खोबरं वगैरे घेतलेलं आहे. आता त्या दिव्यांनी तुम्हाला तुमच्या मुलांची आरती करायची आहे. मुलांची आरती करून झाल्यानंतर ते दिवे तसेच जळत तुम्हाला देवघरासमोरच ठेवायचे आहेत. त्याला इकडे तिकडे कुठे नेऊन ठेवण्याची गरज नाही. जोपर्यंत ते जळत आहेत तोपर्यंत ते तिथेच राहू द्यायचे. आणि जो खोबऱ्याचा तुकडा होता तो मुलांच्या अंगावरून तुम्हाला उतरवून टाकायचा आहे. 7 वेळा तुम्ही उतरवून टाकू शकता. आता बघा, जे दिवे आहेत ते तुम्हाला रात्रभर तिथे देवघरासमोरच ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते दिवे तुम्ही कुठल्याही एका मोठ्या झाडाच्या खाली नेऊन ठेवा, जेणेकरून तिथे कोणी कीटकनाशक पशुपक्षी जे दिवे खाऊन घेतील. तर अशा पद्धतीने वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्यासाठी आपल्या मुलांच्या आयुष्यातले अडथळे, आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये येत असलेले अडथळे, नोकरी व्यवसायामध्ये प्रगती बढती मिळवण्यासाठी हा उपाय आपल्या मुलांसाठी आपल्याला करायचा आहे. लक्षात घ्या, जे पिठाचे दिवे, आता तुमच्याकडे जर मिक्स पीठ नसेल, फक्त कणकेचंच पीठ असेल, हरकत नाही, कणकेच्या पिठाचा दिवा बनवला तरीही चालेल. मात्र मातीची पंती घेऊ का, पितळेचा घेऊ का, तांब्याचा घेऊ का, असं नाही करायचं. मिक्स पिठाच्या डाळीचे मिक्स पिठाच्या कणकेचे बनवायचे आहेत ना, तर मिक्स नसेल पीठ, फक्त ज्वारीचं असेल तर ज्वारीचे बनवा, कणकेचं गव्हाचं असेल तर गव्हाचं बनवा, बाजरीचं असेल तर बाजरीचं बनवा, तिन्ही असतील तर मिक्स करा. पण दुसरा कुठला दिवा घेऊ नका आणि एकमुखीच दिवा बनवायचा आहे आणि एका वातीच्या 2 वाती करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायच्या आहे. चुकूनही तूप टाकायचं नाही आहे. तेलानेच तुम्हाला दिव्यांना आधी देवाला आणि नंतर मग मुलांना ओवाळायचं आहे.